स्वप्न कौतुका, संबंध जुळला अपूर्व कथानका, नाही अद्भुत काही लीला. आता एक दुजी कथा, सावध चित्ते परिसिजे श्रोता, साई कैसे प्रेमळ भक्ता, अति सप्रेमता वागवीत. जया परमार्थी खरी गोडी, तयांची साईस मोठी आवडी, वारुनी सर्व तयांची साकडी, स्वानंद जोडी देतया. ये अर्थीचा अनुभव गोड, बाळासाहेब देवांची होड, पुरविली पुरवूनी तयांचे कोड, दिधली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केल्याशिवाय, योगक्षेमा नव्हता उपाय, परी रात्रौ परमार्थ व्यवसाय, करावा व्यत्यय कायावा. इच्छा फार दिवसांपासून, करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन, परी काही ना काही विघ्न, येऊन ते हातून घडेना. भगवद्गीता एक अध्याय, जैसा रोज नेमाने होय, तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय, विना अंतराय तगेना. हाती घेता इतर ग्रंथ, नित्य नेमे वाचिले जात, ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत, नियम न जात तडीस. घेऊनी रजा 3 मास, एकदा देव गेले शिर्डीस, तेथून निजगृही पौंडास, सुखे घ्यावयास विश्रांती. तेथेही इतर कार्ये झाली, इतर नेमाची पोथी वाचिली, ज्ञानेश्वरीची हौस न पुरली, वेळ न आली तियेला. हाती घेता ज्ञानेश्वरी, विकल्प काही उठावे अंतरी, जेणे वाचन होई वरीवरी, प्रेम अंतरी उपजेना. काय करूनी कासाविसी, केला निश्चय न पावे सिद्धीसी, 5 ओव्याही नित्य नेमेसी, घडले न प्रतिदिवशी वाचावया. प्रत्यही 5 ओव्या निदान, निश्चय केला मनापासून, त्याही न नेमे मजहातून, उल्हासे वाचून जाहल्या. म्हणून मग केला नेम, साईच जेव्हा देतील प्रेम, म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम, करीन संभ्रम विरहित. निष्ठा साईंच्या पायापाशी, जेव्हा साई देतील आज्ञेसी, तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयेसी बैसलो. असो येता महोदय पर्व, सवे मातोश्री भगिनी सर्व, पहावया गुरुपूजा गौरव, पातले मग देव शिर्डीस. का हो आताशा नाही वाचत, ज्ञानेश्वरी आपण नित्य, जोग तेथे देवांसी पुसत, प्रत्युत्तर देत ते परिसावे. ज्ञानेश्वरीची मोठी हौस, परिणती जाई सिद्धीस, आता बाबाच जेव्हा वाचावयास, वदतील ते वेळेस वाचीन. तव जोग कथिती युक्ती, ज्ञानेश्वरीची आणूनी पोथी, द्यावी साई बाबांची ये हाती, वाचावी ते देती तव तुम्ही. न लगे मज काही युक्ती, बाबा माझे अंतर जाणती, ते कान माझी अढी पुरविती, वाच स्पष्टोक्ती वदतील. घेता समर्थांचा